नमस्कार. आज आपण पक्ष पद्धतीची वैशिष्ट्य हा घटक अभ्यासणार आहोत. बघा, हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला भारतातील पक्ष पद्धतीचं स्वरूप समजेल व वैशिष्ट्य सांगता येतील. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचा उदय, त्यांची वाढ, त्यांच्यामध्ये झालेले विविध बदल, राष्ट्रीय व प्रादेशिक पातळीवरील राजकीय पक्षांचं नेतृत्व करणाऱ्या काही महत्त्वाच्या प्रभावशाली नेत्यांच्या नेतृत्व गुणांची माहिती आणि राजकीय पक्ष समाजातील विविध सामाजिक व आर्थिक घटकांच्या हितसंबंधांचं व आकांक्षांचे कसे प्रतिनिधित्व करतात ते आपल्याला हा घटक अभ्यासल्याच्या नंतर समजून येणार आहेत. तर बघा, आपण थोडक्यात प्रस्तावना पाहून घेऊयात या घटकाची. बघा, 18व्या शतकात इंग्लंडमध्ये राजकीय पक्षांना सुसंघटित स्वरूप प्राप्त होऊ लागलेलं होतं. बघा, प्रारंभी अशा राजकीय पक्षांचा अभ्यास करणाऱ्या विचारवंतांनी राजकीय पक्षांकडे काहीशा आदर्शवादी दृष्टिकोनातून पाहिलं. व्यापक राष्ट्रीय हितसंबंधांची जपवणूक करणारी आणि संसदीय मार्गाने सरकार बनवून आपली ध्येय प्रत्यक्षात आणू पाहणारी व्यक्तीची संघटना म्हणजेच राजकीय पक्ष. बघा, अशा आशयाच्या राजकीय पक्षांच्या व्याख्या एडमंड बर सारख्या विचारवंतांनी देखील केलेल्या आहेत. आधुनिक काळामध्ये आपली समाज रचना अधिक गुंतागुंतीची झालेली आहे. समाजातील विविध घटक राज्य सत्तेकडून अनेक प्रकारच्या अपेक्षा बाळगतात. या घटकांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक, भाषिक व इतर विविध क्षेत्रांतील मागण्या मान्य करून घेण्यासाठी समाजामध्ये कितीतरी गट निर्माण होतात. या गटातील सत्ता स्पर्धेतून राजकीय पक्षांची निर्मिती व वाढ होत असते. बघा, तेव्हा राजकीय पक्षांचं स्वरूप या सत्ता स्पर्धेच्या संदर्भात समजून घेतलं पाहिजे, असा आधुनिक राज्यशास्त्रज्ञांचा दृष्टिकोन आहे. मार्क्सवादी विचारवंत मात्र राजकीय पक्ष हे समाजातील वर्गीय हितसंबंधांचे प्रतिनिधित्व करतात अशी भूमिका घेतात. राजकीय पक्षांसंबंधी कोणताही दृष्टिकोन घेतला तरी आधुनिक राजकीय व्यवस्थेमध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे हे नाकारता येत नाही. समाजातील विविध प्रकारच्या आणि अनेक प्रसंगी परस्पर विरुद्ध असणाऱ्या हितसंबंधांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये सुसूत्रता आणण्याचं महत्त्वाचं काम हे मुख्यतः राजकीय पक्षांना पार पाडावं लागतं. विविध सामाजिक, आर्थिक व राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांसंबंधी सर्वांगीण विचार करून निश्चित भूमिका मांडणं व त्याबाबत प्रभावी लोकमत निर्माण करण्याचं काम राजकीय पक्षांना करावं लागतं. बघा, सत्तेमध्ये शांततामय बदल घडवून आणणे, आवश्यक तेव्हा सत्तेवर येऊन सरकार स्थापन करणे, जनता व शासन संस्था यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित करणे, राजकीय नेतृत्वाची उभारणी करणे व समाजाला स्थैर्य प्राप्त करून देणे ही राजकीय पक्षांची कार्य आहेत. बघा, रोसो, जॉर्ज वॉशिंग्टन पासून अनेक आधुनिक विचारवंतांनी राजकीय पक्षाचे दोष दाखवलेले आहेत. राजकीय पक्षांमुळे क्षुद्र संकुचित प्रवृत्ती वाढीला लागतात. स्वार्थ आणि लाचलुचपतीला ऊत येतो. देश आणि समाज अनेक गटात विभागून फुटीर प्रवृत्तींना वाव मिळतो अशी टीका देखील केली जाते. मुख्य म्हणजे राजकीय पक्षांमुळे व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होऊन व्यक्तीला प्रसंगी स्वतःच्या सतसत विवेक बुद्धी विरोधी वागावं लागतं. यामुळे मानवेंद्रनाथ रॉय, जयप्रकाश नारायण इत्यादी भारतीय विचारवंतांनी पक्षविरहित लोकशाहीचा पुरस्कार केलेला आहे. बघा, पक्षविरहित लोकशाहीचं स्वप्न कितीही रम्य असलं तरी राजकीय पक्षांना राजकीय व्यवस्थेमध्ये महत्त्व आहे ही वस्तुस्थिती असल्याने आपल्याला भारतीय राजकीय पक्षांची विशेष अशी माहिती करून घेणं गरजेचं आहे. तर बघा, या पक्ष पद्धतीचं स्वरूप कशा प्रकारचं असतं. भारतातील पक्ष पद्धतीचा विकास जो आहे तो विकास स्वातंत्र्योत्तर काळात झाला असला तरी त्याची बीज स्वातंत्र्यपूर्व काळातीलच आहेत. जगातील अन्य लोकशाही देशांमध्ये आढळणाऱ्या द्विपक्ष बहुपक्ष पद्धती
यापेक्षा देखील भिन्न अशा प्रकारची एक प्रबळ पक्ष पद्धती भारतामध्ये रुजत आहे. बघा, अशा प्रकारचं मत जे आहे ते 1960च्या सुमारास रजनी काठोरी, मॉरिस जोन्स इत्यादी विचारवंतांनी केलेलं आहे. ही एक प्रबळ पक्ष पद्धती गेल्या 25 वर्षामध्ये अनेक स्थित्यंतरामधून गेली असून भविष्य काळामध्ये ती टिकेल किंवा कसं याबद्दल संभ्रमच व्यक्त करता येतात. बघा, किंबहुना भारतामध्ये राजकीय पक्षांची वाढ झाली असली तरी या ठिकाणी खऱ्या अर्थानं पक्ष पद्धती निर्माण झालेली नाही अशा प्रकारचं मत देखील व्यक्त केलं जातं. बघा, भारतातील राजकीय पक्षामध्ये वैचारिक भूमिकेबाबत आढळून येणारी संदिग्धता, पक्षांतराची लागण आणि व्यक्तिभोवती होणारी पक्षांची गुंफण यांमुळेच बघा मतांमध्ये तथ्यांश असल्याचं वाटतं. तरी देखील बघा, गेल्या 40 वर्षामध्ये भारतीय राजकीय व्यवस्थेत दिसून आलेल्या काही वैशिष्ट्यांच्या आधारे आपल्या पक्ष पद्धतीचं स्वरूप कसं आहे याबद्दल काही निरीक्षकांनी नोंद करता येईल. तर आता आपण यामध्ये काँग्रेस पक्षाची जी सार्वत्रिक निवडणुकांतील कामगिरी आहे तर ती कामगिरी पाहूया. बघा, आपल्या देशातील एक प्रबळ पक्ष पद्धतीचं सध्याचं स्वरूप व भवितव्य याबाबत कोणत्याही प्रकारचे विचार मांडले तरी ही संकल्पना समजून घेतल्याखेरीज आपल्या पक्ष पद्धतीचं स्वरूप जे आहे ते स्वरूप व तिचा विकास हा आपल्या नीट लक्षात येणार नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण प्रामुख्याने इंग्लंडचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला. इतर अनेक देशाच्या संविधानातील तत्वांचा आपण स्वीकार केला असला आणि भारतीय परिस्थितीच्या संदर्भात आपल्या संविधानाला मूर्त स्वरूप दिलं असलं तरी देखील बघा आपल्या नेत्यांच्या मनावर छाप होती ती इंग्लंडच्या संसदीय पद्धतीची, यात काही शंकाच नाही. इंग्लंडमधील संसदीय पद्धत यशस्वी होण्याचं प्रमुख कारण म्हणजे तेथील जी पद्धत आहे तर तेथील ती द्विपक्ष पद्धत आहे. बघा, तेव्हा भारतामध्ये देखील अशा प्रकारचीच द्विपक्ष पद्धत रुजावी अशी आपल्या राष्ट्रीय नेत्यांची अपेक्षा होती. बघा, पहिली सार्वत्रिक निवडणूक जी आहे ती निवडणूक होईपर्यंत काँग्रेस पक्ष अधिकारावर आला तरी त्याला विरोध करणारा समाजवादी पक्ष समर्थ बनू शकेल असा कित्येकांचा कयास होता. परंतु 1952 मधली जी पहिली सार्वत्रिक निवडणूक झालेली आहे त्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला 45% मतं मिळाली होती. तरी लोकसभेत 74.4% जागा म्हणजेच बघा 489 पैकी 364 जागा त्यांना मिळाल्या होत्या. आणि विरोधी पक्षांपैकी भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 5% मते व फक्त 26 जागा मिळाल्या. समाजवादी पक्षाला 10.5% मत मिळूनही केवळ 12 जागा मिळाल्या. तसंच बघा, राज्याच्या विधानसभांच्या निवडणुकात देखील काँग्रेस पक्षाला ओरिसा आणि त्यावेळी अस्तित्वात येणारी पेप्सू व त्रावणकोर कोचीन ही राज्य वगळून इतर सर्व राज्यात निर्विवाद बहुमत मिळालं. काँग्रेस पक्षाची निवडणुकातील ही भरारीची घोडदौड पुढे 1957 व 1962च्या निवडणुकांमध्ये देखील तशीच चालू राहिलेली. बघा, 1957 मधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला लोकसभेमध्ये 47.78 मते व 75.1% जागा म्हणजेच बघा 490 पैकी 371 जागा त्यांना मिळालेल्या होत्या. केरळचा अपवाद वगळता इतर सर्व राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाला बहुमत प्राप्त झालेलं होतं. बघा, 1962च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला लोकसभेमध्ये 46.2% मत मिळून 73.1% जागा म्हणजेच बघा 494 जागांपैकी 361 जागा त्यांना मिळाल्या होत्या. घटक राज्यांच्या निवडणुकात काँग्रेस पक्षाला अनेक ठिकाणी तीव्र स्पर्धेला तोंड द्यावं लागलं. तरी बघा, जम्मू आणि काश्मीरचा अपवाद वगळता इतर सर्व राज्यांमध्ये काँग्रेसलाच बहुमत मिळालेलं होतं. काँग्रेसच्या या वर्चस्वाला आणि त्यामुळे एक प्रबळ पक्ष पद्धतीला
पहिला जबर धक्का 1967च्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बसलेला होता. बघा, लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाला 520 पैकी 283 जागा म्हणजेच 54.42% जागा मिळाल्या. मतांची टक्केवारी बघा 40.73% खाली आली व विरोधी पक्षांनी अनेक ठिकाणी युती करून सरळ लढत दिल्याने काँग्रेसला केंद्रस्थानी जेमतेम बहुमताच्या आधारे सरकार स्थापन करता आलं. बिहार, केरळ, मद्रास, ओरिसा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यात बघा काँग्रेसला बहुमत न मिळाल्यानं काँग्रेस तर मंत्रिमंडळ अधिकारावर आली. अनेक घटक राज्यात प्रादेशिक पक्षांना लक्षणीय यश मिळालं. 1967 मध्ये काँग्रेस पक्षाच्या झालेल्या या दारुण पराभवामुळे एक प्रबळ पक्ष पद्धती संपुष्टात येऊन तिची जी जागा आहे ती जागा बहुपक्ष पद्धती घेणार असं वाटू लागलं. त्यात बघा 1969 मध्ये काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर तर काँग्रेस पक्षाचे अस्तित्वच धोक्यात येण्याची चिन्ह दिसू लागलेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काँग्रेस पक्षाला नवचैतन्य प्राप्त करून दिलं. बँकांचं राष्ट्रीयकरण, संस्थानिकांचे तनखे रद्द करणे यांसारखी जी पावलं आहेत ती पावलं उचलली आणि गरिबी हटावची जनसामान्यांना आकर्षून घेणारी घोषणा व विरोधकांनी केलेला नकारात्मक प्रचार या सर्व कारणांमुळे काँग्रेस पक्षाला मार्च 1971 मध्ये लोकसभेची मुदत संपण्यापूर्वी घेतलेल्या 5व्या सार्वत्रिक निवडणुकात अभूतपूर्व यश मिळालं. लोकसभेच्या बघा एकूण 518 जागांपैकी काँग्रेसला 352 जागा मिळाल्या. तसंच 43.60% मत काँग्रेसला मिळालं. काँग्रेस पक्षाच्या या अपूर्व यशामुळे श्रीमती इंदिरा गांधी यांचं पक्षातील जे स्थान आहे ते स्थान सर्वार्थाने एकमेव द्वितीय अशा प्रकारचं तर झालंच, परंतु बघा त्या खऱ्या अर्थाने राष्ट्रनेत्या देखील झाल्या. सत्तारूढ काँग्रेसचे रूपांतर इंदिराजींनी काँग्रेसमध्ये होऊन लवकरच निर्वाचन आयोगाच्या निर्णयाप्रमाणे हाच पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ठरला. त्यानंतर बघा 1971 मध्ये पाकिस्तानाबरोबर भारताचं युद्ध होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली. यामुळे बघा जनमानसातील इंदिरा गांधींची जी प्रतिमा आहे ती अधिकच उंचावली गेली आणि त्याचा परिणाम 1972 मध्ये झालेल्या विधानसभाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दिसून आला. बघा, पहिल्या प्रथमच इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे विधानसभेच्या व लोकसभेच्या निवडणुकांची फारकत करण्यात आली होती. देशामध्ये निर्माण झालेल्या इंदिरा लाटेमध्ये 1967 मध्ये विरोधी पक्षांनी मिळवलेले जे यश आहे ते यश धुवून गेलं. मेघालय, मणिपूर, गोवा या भारतीय संघराज्यातील लहान घटकांचा अपवाद वगळता इंदिरा काँग्रेसची सरकार ही सर्वत्र प्रचंड बहुमताने स्थापन झाली आणि अशा रीतीने 1967 ते 1971 या कालखंडात एक प्रबळ पक्ष पद्धतीला लागलेलं ग्रहण हे सुटून भारतीय राजकीय पद्धतीत एक प्रबळ पक्ष पद्धतीचं स्थान निश्चित झालं असा समज झाला. परंतु बघा, याच वेळी इंदिरा गांधी आणि काँग्रेस पक्ष यांना विरोधी पक्षांकडून संघटित विरोध सुरू झाला. गुजरात आणि बिहार या दोन राज्यात 1974 मध्ये विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाचं नेतृत्व जे आहे ते नेतृत्व श्री जयप्रकाश नारायण यांच्याकडे आलं आणि थोड्याच कालावधीत या नवनिर्माण आंदोलनाने इंदिरा गांधी यांच्या सत्तेला जबरदस्त आव्हान दिलं. बघा, 12 जून 1975 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांची रायबरेली मतदारसंघातील निवडणूक अवैध ठरवल्यानंतर इंदिरा गांधी आणि काँग्रेस विरोधक यांच्यातील संघर्ष जो आहे तो संघर्ष अगदी निकालाला आला
अखेर बघा 26 जून 1975 रोजी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी देशात आणीबाणी घोषित केली व वृत्तपत्रांवर कडक निर्बंध लादले. शेकडो काँग्रेस विरोधी राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांना अटकेत ठेवण्यात आलं. देशामध्ये सर्वत्र दडपशाहीचं सत्र सुरू झालं. अविश्वास आणि तणाव यांनी भरलेल्या अशा वातावरणामध्ये 18 जानेवारी 1977 रोजी लोकसभेच्या विसर्जनाची घोषणा करण्यात आली. मार्च 1977 मध्ये घेण्यात आलेल्या 6व्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा फारच मोठा पराभव झाला. बघा, काँग्रेसला 34.5% मतं आणि लोकसभेच्या 542 जागांपैकी फक्त 154 जागांवर म्हणजे 28.4% या जागांवर समाधान मानावं लागलं. नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाला 41.3% मत व लोकसभेच्या 295 जागा म्हणजे 54.4% जागा त्यांना मिळाल्या. बघा, या निवडणुकीत विशेषतः उत्तरेकडील राज्यात काँग्रेसचं अक्षरशः पाणीपत झालं. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि बिहार या राज्यात काँग्रेसला एक देखील जागा मिळाली नाही. मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यात फक्त एकच जागा त्यांना मिळू शकलेली होती. बघा, इंदिरा गांधी यांचा रायबरेली व श्री संजय गांधी यांचा अमेठी मतदारसंघातून पराभव झाला. काँग्रेस पक्षाच्या या पराभवाची कारणमीमांसा कोणत्याही प्रकारची असो, परंतु बघा 1967 पेक्षा देखील अधिक मोठ्या प्रमाणावर एक प्रबळ पक्ष पद्धतीला जबरदस्त हादरा बसला व या सिद्धांताच्या ग्राह्यतेबद्दल शंका व्यक्त करण्यात येऊ लागली. बघा, लोकसभेच्या या निवडणुकांपाठोपाठच पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, ओरिसा आणि पश्चिम बंगाल या राज्यातील विधानसभांच्या निवडणुका घेण्यात आल्या. पंजाब व पश्चिम बंगाल व्यतिरिक्त इतर देखील 7 राज्यांमध्ये जनता पक्षाची मंत्रिमंडळ अधिकार पदावर आली. परंतु जनता पक्षातील घटक पक्षामध्ये असलेली जी अविश्वासाची भावना आहे, ती अविश्वासाची भावना, अंतर्गत कलह आणि नेत्यांमध्ये असलेली तीव्र सत्ता स्पर्धा यामुळे तसेच या सर्व काळात इंदिरा गांधींनी दाखवलेल्या राजकीय कौशल्यांमुळे जनता पक्षाचे सरकार अधिकारावर फार काळ टिकू शकलं नाही व 1980 मध्ये लोकसभेच्या 7व्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकात काँग्रेस पक्षाला 42.7% मतं मिळाली व लोकसभेमध्ये 529 पैकी 363 जागा म्हणजे 66.7% जागा त्यांना मिळाल्या. यानंतर बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या 9 राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. बघा, महाराष्ट्र आणि तामिळनाडू वगळता इंदिरा काँग्रेसला इतर सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये बहुमत प्राप्त झालं. तर अशा रीतीने 1977 ते 1980 या कालखंडामध्ये एक प्रबळ पक्ष पद्धत मागे पडली होती. तिची आता पुनर्स्थापना झाली. 31 ऑक्टोबर 1984 ला श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यावर देशामध्ये गंभीर स्वरूपाचा पेच प्रसंग निर्माण झाला. बघा, या पार्श्वभूमीवरच डिसेंबर 1984 मध्ये लोकसभेसाठी 8व्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीमध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला सर्व निवडणुकांपेक्षा सर्वात जास्त मतं व जागा मिळाल्या. म्हणजे बघा, मतं 49.7% मतं मिळाली व लोकसभेच्या 513 जागांपैकी 403 जागा म्हणजेच बघा 78.56 जागा त्यांना मिळाल्या. 3 महिन्यानंतर घेण्यात आलेल्या विधानसभांच्या निवडणुकात आंध्र प्रदेश, कर्नाटक, सिक्कीम वगळता इतर राज्यात म्हणजेच बिहार, गुजरात, हिमाचल प्रदेश,
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओरिसा, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये काँग्रेसला चांगलंच बहुमत मिळालं. बघा, श्री राजीव गांधी यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काँग्रेस पक्षाला लोकसभेत निर्विवाद बहुमत असताना देखील अनेक समस्यांना सातत्याने त्यांना तोंड द्यावं लागलेलं आहे. काँग्रेस व विरोधी पक्ष यांच्यातील सत्ता स्पर्धा अधिक तीव्र स्वरूपाची झाली. राजीव गांधी यांचा राजकीय क्षेत्रातील अननुभवीपणा आणि बोफोर्स प्रकरण निर्माण केलेलं संशयाचं वातावरण यांचा विरोधी पक्षांनी चांगला फायदा उठवला होता. त्यामुळे 1989च्या नोव्हेंबरमध्ये ज्या झालेल्या होत्या लोकसभेच्या निवडणुका, तर या लोकसभेच्या 9व्या सार्वत्रिक निवडणुकात काँग्रेस पक्षाला हार पत्करावी लागली आणि त्यांना सत्तेवरून दूर व्हावं लागलं. बघा, लोकसभेत काँग्रेस पक्षाला 193 जागा मिळाल्या. जनता दलाला भारतीय जनता पक्ष व दोन्ही कम्युनिस्ट पक्ष यांच्या पाठिंब्याने राष्ट्रीय आघाडीचे सरकार स्थापन करता आले. 5 राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका देखील लोकसभा निवडणुकांबरोबर पार पडल्या. त्यामध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यात काँग्रेसची मंत्रिमंडळ अधिकारावर आली. उत्तर भारतामध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला, तरी दक्षिण भारतामध्ये बघा, लोकसभेच्या एकूण 130 जागांपैकी 105 जागा ज्या आहेत त्या काँग्रेस पक्षाने जिंकलेल्या होत्या. दक्षिण भारताप्रमाणेच बघा, ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम व नागालँड या 6 लहान राज्यातील लोकसभेच्या सर्व 10 जागा या काँग्रेसलाच मिळाल्या. सन 1991, 1996, 1998 व 1999च्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अनुक्रमे 220, 140, 140 व 112 अशा प्रकारच्या जागा मिळाल्या. बघा, 1991 मध्ये काँग्रेस पक्षाला इतर पक्षापेक्षा जास्त मतं मिळाल्याने पी.व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचं सरकार हे सत्तारूढ झालं. परंतु नंतरच्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला खूपच कमी जागा मिळाल्याने या पक्षाला सत्तेपासून दूर राहावं लागलं. सन 1999च्या मध्यावधी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला कर्नाटक, आसाम, पंजाब, मेघालय व नागालँड या राज्यामध्ये बऱ्याच प्रमाणात जागा मिळाल्या. परंतु बघा, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये काँग्रेस पक्षाला फारच कमी प्रतिसाद मिळालेला होता. त्यानंतर आता आपण भारतीय पक्ष पद्धतीतील स्थित्यंतर पाहूयात. बघा, भारतामध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांचा जो आढावा घेण्यात आला त्यावरून भारतीय पक्ष पद्धतीचं स्वरूप आपल्याला स्पष्ट होण्यासाठी मदत होईल. तर भारतीय पक्ष पद्धती कोणकोणत्या स्थित्यंतरामधून गेलेली होती तर ती पाहूयात. बघा, पहिला कालखंड आहे 1947 ते 1967चा एक प्रबळ पक्ष पद्धती. बघा, या ज्या कालखंडामध्ये आहे 1947 ते 1967च्या, तर त्या कालखंडामध्ये काँग्रेस पक्षाचं केंद्रामध्ये व घटक राज्यांमध्ये वर्चस्व राहिलं. 1962 मधील चीनच्या आक्रमणानंतर काँग्रेसची जी लोकप्रियता होती तर ती लोकप्रियता ओसरू लागली होती. 1964 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या निधनामुळे काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा पेचप्रसंग निर्माण झाला. बघा, तरी त्यातून मतैक्याने मार्ग शोधण्यात आला व लाल बहादूर शास्त्रींची पंतप्रधानपदी निवड झाली. 1965 मध्ये लाल बहादूर शास्त्रींच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाला दुसरा धक्का बसला. पक्षातील गटबाजी वाढू लागली आणि पुन्हा मतैक्याने इंदिरा गांधींची पंतप्रधानपदी निवड झाली. त्यानंतर बघा, दुसरा कालखंड पाहूयात. त्याचा आहे कालावधी 1967 ते 1971. त्याला संयुक्त विधायक दल पद्धती देखील म्हणतात.
बघा, या 1967 ते 1971 या कालखंडामध्ये अनेक राज्यांमध्ये काँग्रेसतर पक्षाची संयुक्त सरकार अधिकारावर आली. परंतु पक्षांतराची प्रवृत्ती, सत्ता लालसा, आपापसातील क्षुद्र हेवेदावे व व्यक्तिगत महत्वाकांक्षा यामुळे ही सरकार स्थिर राजवट नव्हतीच. याच कालखंडात बघा 1969 मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली. केंद्रस्थानी काँग्रेसचं सरकार असलं तरी पक्षाचं सामर्थ्य खूपच कमी झालेलं होतं. त्यानंतरचा बघा तिसरा कालखंड आहे 1971 ते 1977चा. त्यालाच द्वितीय एक प्रबळ पक्ष पद्धती म्हणतात. बघा, इंदिरा गांधीच्या समर्थ नेतृत्वामुळे काँग्रेस पक्ष केंद्रस्थानी व घटक राज्यांमध्ये पूर्ववत सत्ता गाजवू लागला. परंतु देशातील विरोधी चळवळींमुळे 1975 मध्ये आणीबाणी पुकारण्यात आली. त्यानंतरचा आहे चौथा कालखंड 1977 ते 1979 द्विपक्ष पद्धत. बघा, विरोधी पक्षांनी केलेल्या एकजुटीमुळे जनता पक्ष सत्तेवर आला. परंतु बघा, जनता पक्षामधील घटक पक्षातील अंतर्गत कलहाने पक्ष अधिकार पदावर टिकू शकला नाही. काही काळ जनता पक्ष व काँग्रेस पक्ष असे दोन तुल्यबळ पक्ष निर्माण होतील अशी शक्यता भासू लागली होती. त्यानंतरचा आहे पाचवा कालखंड 1980 ते 1990चा तृतीय एक प्रबळ पक्ष पद्धत. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष पुन्हा केंद्रस्थानी व अनेक घटक राज्यांमध्ये सत्तेवर आला. 1984 मध्ये श्रीमती इंदिरा गांधीजींची हत्या झाल्यानंतर काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं. त्यानंतरचा कालखंड आहे सहावा कालखंड 1991 ते 1999 संयुक्त विधायक दल पद्धती. बघा, या कालखंडामध्ये 1991 ते 1999 या कालखंडात सन 1991, 1996, 1998 व 1999 या कालखंडामध्ये 4 वेळा लोकसभेच्या निवडणुका झाल्या. या कालखंडातील निवडणुकीत एकाही पक्षाला बहुमत प्राप्त झालं नाही. त्यामुळे वेळोवेळी विविध पक्षांचं संयुक्त सरकार प्रस्थापित झालं. त्यानंतर बघा, प्रादेशिक व बहुपक्ष पद्धत पाहूयात. बघा, प्रादेशिक पक्षाची सरकार पूर्वी देखील घटक राज्यात अधिकारावर आली होती. परंतु आता हे प्रादेशिक पक्ष अनेक घटक राज्यांमध्ये प्रभावी ठरत असल्याचे दिसत आहे. बघा, काही राष्ट्रीय पक्षाची लोकप्रियता विशिष्ट घटक राज्यापुरती मर्यादित राहिल्याने त्यांना प्रादेशिक पक्षाचं स्वरूप येऊ लागलं आहे. केंद्रामध्ये निर्विवाद बहुमतामध्ये नसणारा जनता दल राष्ट्रीय आघाडीचं सरकार स्थापन करू शकला. यामुळे भारतामध्ये बहुपक्ष पद्धतीचा उदय होईल किंवा काय ते पाहायचं. बघा, अशा प्रकारच्या बहुपक्ष पद्धतीमध्ये अर्थातच प्रादेशिक पक्षांना विशेष महत्वाचं स्थान असणार. भारतीय पक्ष पद्धतीच्या कोणत्या स्थित्यंतरामधून ती गेलेली आहे तर त्यावरून बघा काही गोष्टी स्पष्ट होतात. स्वातंत्र्योत्तर काळाच्या पहिल्या 20 वर्षामध्ये एक प्रबळ पक्ष पद्धती अस्तित्वात होती. तिला 1967 मध्ये पहिला धक्का बसला. परंतु 1971 मध्ये इंदिरा गांधीच्या नेतृत्वाने पुन्हा एक प्रबळ पक्ष पद्धतीची स्थापना झाली. 1977 मध्ये या एक प्रबळ पक्ष पद्धतीला पुन्हा जबर धक्का बसला. परंतु 1980 मध्ये तिची पुनर्स्थापना झाली. 1989 मध्ये तिला तिसरा जबर धक्का बसला असून ही प्रबळ पक्ष पद्धती संपुष्टात आली. याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच ही की पहिल्या 20 वर्ष अस्तित्वात असलेल्या एक प्रबळ पक्ष पद्धतीमध्ये वेळोवेळी बदल हा होत गेलेला आहे. तर ती आता एक प्रबळ पक्ष पद्धत पाहूयात. बघा, पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधानपदी असताना रूढ झालेले एक प्रबळ पक्ष पद्धतीची जी वैशिष्ट्य आहेत तर ती वैशिष्ट्य बघा कोणकोणती होती. पहिलं हे की ही जी एक प्रबळ पक्ष पद्धत आहे ही पक्ष पद्धती खुल्या राजकीय व्यवस्थेमध्ये
कार्य करणारी पक्ष पद्धती असल्याने साम्यवादी देशांमध्ये आतापर्यंत रूढ असलेल्या एक पक्ष पद्धतीपेक्षा तिचं स्वरूप सर्वस्वी भिन्न आहे. या पक्ष पद्धतीमधील प्रबळ पक्षाला विरोधी पक्षांचं अस्तित्व, लोकशाही, संकेत आणि भारतीय संविधानाचं स्वरूप घेऊन कार्य करावं लागतं. दुसरं म्हणजेच बघा, ही पक्ष पद्धती मतैक्याने चालते. विविध प्रकारची राजकीय मतं आणि हितसंबंध यांना सामावून पक्षामध्ये स्थूल मतैक्य निर्माण केलं जातं. त्यामुळे बघा, कोणत्याही सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय प्रश्नांबाबत पक्षामध्ये टोकाची भूमिका घेतली जात नाही. पक्षाचं धोरण मध्यम मार्गी असतं. या पक्ष पद्धतीमध्ये विविध गटात अंतर्गत स्पर्धा चालू असते. बघा, पक्षामध्ये असलेलं हे दुहेरी गट व समान विचारांचे विरोधी पक्ष यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित होतात. त्यामुळे विरोधी पक्ष धोरण निर्मितीमध्ये प्रबळ पक्षावर प्रभाव पाडू शकतो. तर अशा प्रकारची एक प्रबळ पक्ष पद्धतीची यशस्वी रीतीने ही चालावी, त्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात, तर त्या बघा, पहिली म्हणजेच पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वावर कोणत्याही एका दुही गटाचा प्रभाव असता कामा नये. पक्ष नेतृत्व गटबाजीपासून अलिप्त राहिलं तरच त्यांना पक्षांतर्गत गटामध्ये तडजोड घडवून आणता येते व धोरणविषयक बाबतीत मतैक्य निर्माण करता येतं. दुसरी म्हणजेच बघा, प्रबळ पक्षाला विधानमंडळामध्ये प्रभावी बहुमत असलं पाहिजे आणि असं असेल तरच पक्षांच्या नेत्यांना पक्षांतर्गत गटावर नियंत्रण ठेवणं शक्य होतं. तिसरं म्हणजेच पक्षांतर्गत दुही गटांचं अस्तित्व होता होईल तितकं सहिष्णुता दाखवून खपवून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रबळ पक्षाला आपले सर्वसमावेशक स्वरूप कायम ठेवता येतं. आणि चौथं म्हणजे पक्षातील मतैक्य कायम ठेवण्यासाठी वैचारिक संदिग्धतेची देखील गरज असते. त्यामुळे राष्ट्रीय जीवनातील अनेक प्रवाहांना आणि गटांना एकत्र ठेवता येतं. बघा, पंडित नेहरूजींच्या काळामध्ये ही एक प्रबळ पक्ष पद्धत भारतामध्ये स्थिरावली. याचं मुख्य कारण म्हणजेच स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये काँग्रेस पक्षाने समाजातील विविध घटक आणि वर्ग यांना एकत्र आणून साम्राज्यशाहीशी झुंज दिली. त्यामुळे समाजाच्या विविध स्तरातून काँग्रेसला निवडणुकांच्या राजकारणामध्ये भरघोस पाठिंबा मिळाला. काँग्रेस पक्षामध्ये कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना मतैक्याच्या पद्धतीचा वापर स्वतंत्रपूर्व काळापासूनच होत होता. त्यामुळे बघा, पक्षांतर्गत मतभेद सामोपचाराने मिटवणे व ते एका विशिष्ट मर्यादेपेक्षा न ताणणं ही पक्षातील निर्णय प्रक्रियेची वैशिष्ट्य होती. बघा, अशा रीतीने भिन्न विचारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती आणि व्यक्ती समूह काँग्रेसच्या विशाल छत्राखाली एकत्र आल्याने विरोधी पक्षांची भारतामध्ये पुरेशी वाढ होऊ शकली नाही. त्यांची शक्ती सीमित राहिल्याने त्यांना सत्तेच्या वर्तुळामध्ये परिघावरच स्थान राहिलं. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 1971 मध्ये अस्तित्वात आलेली दुसरी एक प्रबळ पक्ष पद्धत आणि पुन्हा 1980 मध्ये अस्तित्वात आलेली तिसरी एक प्रबळ पक्ष पद्धती व नेहरूंच्या काळातील एक प्रबळ पक्ष पद्धती यांच्यामध्ये असलेला जो फरक आहे तो फरक गुणात्मक फरक अशा प्रकारचा आहे. बघा, पंडित नेहरूजींच्या काळातील एक प्रबळ पक्ष पद्धत ही मतैक्यावर आधारित होती. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या निधनानंतर पंडित नेहरूंना काँग्रेस पक्षामध्ये तुल्यबळ प्रतिस्पर्धीच राहिला नाही. तरी देखील बघा, पंडित नेहरूंचा पिंड लोकशाहीवादी असल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये मतैक्याची पद्धत कायम राखली. घटक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या व अन्य मंत्र्यांच्या नेमणुकीमध्ये शक्यतो हस्तक्षेप केला नाही. काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत निवडणुका पक्षांच्या घटनेप्रमाणे वेळोवेळा होत गेल्या. बघा, पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये व अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये अधिक मनमोकळी चर्चा होत होती.
पक्षश्रेष्ठींच्या धोरणाला सामान्य सभासद प्रसंगी विरोध करण्याचे धैर्य दाखवू शकत होते. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली एक प्रबळ पक्ष पद्धत खरं तर एक नेतृत्वगामी पद्धत बनली. इंदिरा गांधींनी स्वसामर्थ्याने पक्षांमध्ये 1969 मध्ये घडवून आणलेली फूट आणि देशातील जनमानसामध्ये त्यांची उंचावलेली प्रतिमा, राजकीय डावपेच लढवण्याचे त्यांचं कौशल्य यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्येच नव्हे तर वरच्या पातळीवरील पक्षाच्या नेत्यांमध्ये देखील त्यांची जरब निर्माण झाली. पक्षाची सर्व सूत्र जी आहेत ती सर्व सूत्र श्रीमती इंदिरा गांधी यांच्याकडे केंद्रित झाली. पक्षांमध्ये अंतर्गत स्वातंत्र्य कुंठित झालं. पक्षांतर्गत निवडणुका होईनाशा झाल्या. काँग्रेसचे संघटनात्मक स्वरूप जाऊन ती एक व्यक्तिप्रधान संघटना बनली. अखेरीस बघा, संघटनेला देखील व्यक्तीचे नाव प्राप्त झाले. थोडक्यात म्हणजेच मतैक्य पद्धत व जो एक प्रबळ पक्ष पद्धतीचा आत्मा तोच या दुसऱ्या एक प्रबळ पद्धतीने गमावला. तिसऱ्या एक प्रबळ पक्ष पद्धतीमध्ये देखील यात फारसा फरक पडला नाही. वास्तविक बघा, आणीबाणीच्या काळानंतर काँग्रेस पक्षामध्ये मतैक्य पद्धतीची पुन्हा स्थापना होईल व पक्षांतर्गत टीका करण्याचं स्वातंत्र्य पक्ष सभासद अधिक मोकळेपणाने वापरेल अशी अपेक्षा होती. तथापि बघा, इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचं स्वरूप मूलतः न बदलण्यानं या द्वितीय एक प्रबळ पक्ष पद्धतीत फारसा फरक पडला नाही. श्री राजीव गांधी 1984 मध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व भारताचे पंतप्रधान झाल्यावर देखील या पक्ष पद्धतीमध्ये विशेष बदल झाला नाही. फक्त श्री राजीव गांधी यांच्याभोवती संगणक सल्लागारांचं नववर्तुळ निर्माण झालं आणि पक्षामध्ये व शासनामध्ये व्यवस्थापकीय तंत्राने निर्णय घेण्याची नवी पद्धत निर्माण झाली. भारतीय पक्ष पद्धतीला एक प्रबळ पक्ष पद्धती म्हणावं का याबद्दल बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्येच शंका व्यक्त केली जात आहे असं नाही. बघा, 1960च्या सुमाराला जेव्हा भारतीय पक्ष पद्धतीचं वर्णन एक प्रबळ पक्ष पद्धती असं केलं जात होतं तेव्हा देखील या शब्दप्रयोगाने काँग्रेस पक्षाचं खरं स्वरूप व्यक्त होत नाही असा आक्षेप घेण्यात आला होता. त्याहून देखील महत्वाचा आक्षेप असा की एक प्रबळ पक्ष पद्धतीने भारतीय पक्ष पद्धतीत प्रमाणापेक्षा अधिक असमतोल असल्याचा जो भास निर्माण होतो तो योग्य नव्हता. कोणत्याही निवडणुकीत काँग्रेसला एकूण झालेल्या मतदानाचा विचार करता निर्णायक बहुमत केव्हाच मिळालं नाही. अगदी 1984 मध्ये देखील इंदिरा गांधींच्या हत्येमुळे काँग्रेस पक्षाच्या बाजूने सहानुभूतीची लाट निर्माण झाली असताना देखील काँग्रेसला पूर्वीच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या मतांपेक्षा जास्त म्हणजेच 49.7% मतं मिळाली. बघा, याचा अर्थ असा की सर्वसाधारणतः 45% मतं मिळून देखील काँग्रेस पक्ष आपण स्वीकारलेल्या साध्या बहुमताच्या मतदान पद्धतीने अधिकारावर राहिला. या उलट सर्व विरोधी पक्षांनी एकजूट केल्यानंतर किंवा निदान निवडणूक समझोता केल्यावर काँग्रेस पक्षाला 1977 व 1980 मध्ये सत्तेवरून दूर जावं लागलं असं दिसून येतं. 1991च्या 10व्या लोकसभा निवडणुकात राजीव गांधी हत्येचा प्रभाव असल्याने काँग्रेस पक्षाला 220 जागा मिळाल्या. या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. काँग्रेस पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्याने राष्ट्रपतींनी काँग्रेसचे नेते पी.व्ही. नरसिंह राव यांना सरकार स्थापनेसाठी पाचारण केलं होतं. 1996च्या 11व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला फक्त 140 जागा मिळाल्या तर भाजपला 161 तर राष्ट्रीय आघाडीला 177 जागा मिळाल्या. बघा, काँग्रेस पक्षाने कोणत्याही परिस्थितीत भाजपला पाठिंबा न देता काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सामील न होता
राष्ट्रीय आघाडी व डावी आघाडी यांच्या संयुक्त मोर्चा सरकारला बाहेरून पाठिंबा दिला. सन 1998च्या 12व्या लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीत काँग्रेस पक्षाला 140 जागा व त्यांच्या मित्र पक्षाला 26 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस अल्पमतात असल्यानं सत्तेपासून त्याला दूर राहावं लागलं. सन 1999च्या 13व्या लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ 112 जागा मिळाल्या. सन 1952 पासून झालेल्या अनेक लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या जागांच्या तुलनेत सन 1999 मध्ये मिळालेल्या जागा सर्वात कमी होत्या. सन 1999च्या लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्षात फूट पडून शरद पवार व संगमा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्थापन झाला. बघा, या पक्षाला महाराष्ट्रात 6 व मेघालय राज्यात 1 जागा मिळाली. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष निर्मितीमुळे काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागली आणि भारतीय पक्ष पद्धतीची वैशिष्ट्य असलेली एक प्रबळ पक्ष पद्धती कालबाह्य ठरू पाहत आहे. भारतीय पक्ष पद्धतीचं स्वरूप एक प्रबळ पक्ष पद्धतीच्या संदर्भात अनेकदा वर्णन केलं जात असल्यानं त्या संबंधीच्या विस्तारानं माहिती पाहिली. भारतीय पक्ष पद्धतीची इतर देखील अनेक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील, तर ती आता इतर वैशिष्ट्य आता पाहूयात आपण. बघा, त्याच्यातलं पहिलं आहे, भारतातील अनेक पक्षांचा उदय हा काँग्रेस पक्षातून झालेला आहे. स्वातंत्र्याच्या लढ्याचं नेतृत्व करणाऱ्या काँग्रेस पक्षाचं स्वरूप जे आहे ते स्वरूप एखाद्या वटवृक्षाप्रमाणे होतं. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काँग्रेस पक्षातील अनेक राजकीय गट बाहेर पडून त्यांनी काँग्रेस विरोधी पक्षांची स्थापना केली. अनेक वेळेला काँग्रेस सोडून गेलेले गट व व्यक्ती कालांतराने काँग्रेस पक्षात परत आले, तर काही असंतुष्ट गट व व्यक्ती काँग्रेस पक्षातून बाहेर जात राहिल्या. भारतीय पक्ष पद्धती ही खुल्या व्यवस्था असल्याने काँग्रेस व इतर पक्ष यांच्यातील ही आंतरप्रक्रिया सातत्याने चालू राहिली. त्यामुळे बघा, भारतातील अनेक राजकीय पक्षांना दबाव गटासारखं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य बघा, भारतातील अनेक पक्षांमधील वैचारिक मतभेदाचं स्वरूप हे बरेचदा संदिग्ध असतं. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य हेच अंतिम उद्दिष्ट असल्यानं काँग्रेसला विचार प्रणालीच्या बाबतीत कोणतीही ठाम भूमिका घेता आली नाही व त्यांची आवश्यकता देखील भासली नाही. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हाती आलेली सत्ता टिकवण्याच्या दृष्टीने ध्येय धोरणातील आणि विचार प्रणालीच्या बाबतीतील ही संदिग्धता काँग्रेस पक्षाला उपकारक ठरली. काँग्रेस पक्षामध्ये ग्राम पातळीपासून केंद्रीय पातळीपर्यंत अनेक दुही गट परस्परी विरोधी कार्य करताना सतत दिसून येतात आणि या दुही गटातील मतभेद वैचारिक स्वरूपाचं नसून ते मुख्यतः व्यक्ती संघर्ष आणि सत्तेतील भागीदारी यांच्या भोवती फिरताना आढळतात. काँग्रेसेतर पक्ष देखील याला अपवाद नाहीत. विचार प्रणालींचा विचार केला तर काँग्रेस पक्ष आणि जनता दल तसेच भारतीय साम्यवादी पक्ष आणि मार्क्सवादी पक्ष यांच्यातील मतभेदांच्या सीमारेषा इतक्या पुसट आहे की त्यांच्या कार्यक्रमातील फरक निश्चितपणे सांगता येणं अवघड आहे. त्यानंतर बघा, तिसरं वैशिष्ट्य, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व भारतीय जनता पक्ष यांचा अपवाद वगळला तर इतर बहुतेक सर्व पक्षांकडे शिस्तबद्ध संघटना, शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची फळी नाही. त्यामुळे काँग्रेस, जनता दल यासारख्या पक्षांमध्ये पक्ष नेतृत्वावर उघड आरोप करणे, नेत्यांनी दिलेले आदेश धुडकावणे, पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढवणे किंवा पक्षात राहून त्यांच्या विरुद्ध छुप्या कारवाया करणे या गोष्टी नित्यनियमाने घडत असतात आणि आपल्याला सार्वजनिक जीवनाचा एक अपरिहार्य भाग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. बऱ्याचदा
पक्षश्रेष्ठी पक्ष दुभंगण्याच्या भीतीनं अशा गोष्टींकडे कानाडोळा करतात. या सर्व कारणांमध्ये पक्षशिस्तीमध्ये विलक्षण शिथिलता निर्माण होते. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य बघा, भारतीय राजकीय पक्ष बंद, घेराव, धरणे, उपोषण यांसारख्या असंसदीय मार्गांचा वाढत्या प्रमाणावर अवलंब करत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील सत्याग्रहाच्या साधनांना सत्ता प्राप्तीच्या शोधामध्ये हे विकृत रूप प्राप्त झालेलं दिसतं. दुसऱ्या बाजूला बघा, प्रस्थापित मूल्यांना आणि समाज व्यवस्थेला झुगारून देऊ इच्छिणारे नक्षलवाद्यांसारखे क्रांतिकारक गट आदिवासी आणि मागास भागांमध्ये काम करताना दिसतात. क्रांतीच्या मार्गाने समाज परिवर्तन शक्य आहे असं त्यांना वाटतं. तथापि बघा, अलीकडे काही नक्षलवादी निवडणुका देखील लढवताना दिसतात. त्यानंतरचं बघा पुढचं वैशिष्ट्य की अनेकदा भारतीय राजकीय पक्षांची केंद्रीय कार्यकारिणी व राज्य शाखा तसेच त्याच पक्षाच्या भिन्न राज्यातील पक्ष शाखा यांचं परस्पर विसंगत वर्तन आढळून येतं. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या काळात बहुतेक राजकीय पक्षांचे धोरण त्या पक्षांच्या महाराष्ट्र शाखांनी मान्य केलं नव्हतं. आज देखील बेळगाव कारवासासारख्या सीमा प्रश्नांवर कर्नाटक व महाराष्ट्राच्या सर्व पक्ष शाखांचं धोरण परस्पर विरोधी आढळतं. मंडल आयोगाबाबत राष्ट्रीय आघाडीच्या सरकारनं घेतलेल्या निर्णयाबाबत ऑगस्ट 1990 मधल्या निर्णयाबाबत जनता दलाच्या महाराष्ट्र शाखेचा निर्णय हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश या पदशाखांपेक्षा वेगळा आहे, पक्ष शाखांपेक्षा वेगळा आहे. त्यानंतरचं बघा वैशिष्ट्य की बहुतेक सर्व राजकीय पक्षामध्ये काही पक्ष नेत्यांना इतकं महत्त्व प्राप्त झालेलं आहे की त्या नेत्यांवाचून त्या पक्षांचा विचारच करता येत नाही. विभूती पूजा हा भारतीय समाजाचा गुण भारतातील राजकीय पक्षांनी आत्मसात केलेला दिसतो. काँग्रेसमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, समाजवादी पक्षामध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया, द्रविड मुन्नेंगम कळघममध्ये अण्णादुलाई, तेलुगू देशममध्ये NT रामराव ही त्यांच्यातील काही उदाहरणं आहेत. बघा, त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे की पक्ष बांधणीच्या कार्यामध्ये भाषा, जाती, धर्म यासारख्या घटकांचा उपयोग करून भारतामध्ये काही पक्षांची उभारणी झाली आहे. तामिळनाडूतील द्रविड मुन्नेम कळघम आणि अण्णा द्रविड मुन्नेम कळघम, आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम, आसाममधील आसाम गण परिषद, महाराष्ट्रातील शिवसेना यांना भाषिक आणि प्रादेशिक अस्मितेचा आधार आहे. रिपब्लिकन पक्ष, झारखंड पक्ष यांसारख्या पक्षांना पक्ष बांधणीमध्ये जातींचा आधार लाभलेला आहे. हिंदू महासभा, रामराज्य परिषद, अकाली दल यासारख्या पक्षांना धर्मांचा आधार आहे. अधिक बारकाईने जर पाहिलं तर बघा, काही राष्ट्रीय पक्षांच्या जिल्हा वा तालुका पातळीवरील पक्ष शाखांवर एखाद्या धर्माचा किंवा जातीच्या व्यक्तींचा अधिक प्रभाव आढळतो असं दिसतं. एखाद्या राष्ट्रीय पक्षाला एखाद्या जिल्ह्यामध्ये विशिष्ट जातीचा पाठिंबा असला तर त्या ठिकाणी दुसऱ्या जातीचा निरनिराळ्या राष्ट्रीय पक्षाला पाठिंबा असल्याचं चित्र दिसतं. पक्ष बांधणी, पक्षीय राजकारण ह्या आधुनिक प्रक्रिया आहेत. भारतामध्ये बघा, पारंपरिक समाज घटकांचा पक्ष बांधणीच्या आधुनिक प्रक्रियेसाठी मोठ्या कौशल्याने उपयोग करून घेण्यात आलेला आहे. त्यानंतरचं बघा पुढचं वैशिष्ट्य आहे की पाश्चिमात्य देशातील राजकीय पक्षांची निर्मिती विधिमंडळ सदस्यांनी केलेली दिसून येते. भारतामध्ये मात्र बहुतेक सर्व राजकीय पक्षांचा उदय कोणत्या ना कोणत्या तरी राजकीय व सामाजिक चळवळीमधून झालेला दिसतो. काँग्रेसची निर्मिती राजकीय चळवळींमधून झाली. द्रविड मुन्नेम कळघम सारखे पक्ष ब्राह्मणेतर चळवळीमधून निर्माण झाले. रिपब्लिकन पक्षाचा उदय दलितांच्या चळवळीमधून झाला. त्यानंतरचं आहे बघा वैशिष्ट्य की भारतातील राजकीय पक्षांमध्ये फूट, विलिनीकरण,
पुन्हा फूट, आघाडी व युती अशा तऱ्हेच्या प्रवृत्ती सारख्या दिसून येतात. त्यामुळे बघा भारतातील राजकीय पक्ष पद्धतीचं स्वरूप एखाद्या तडे गेलेल्या आरशासारखं झालेलं आहे. व्यक्तिगत महत्वाकांक्षा किंवा क्षुल्लक महत्वाचे वैचारिक मतभेद यातून समाजवादी पक्ष, साम्यवादी पक्ष हे अनेकदा दुभंगले. काँग्रेस पक्ष देखील याला अपवाद राहिला नाही. पक्षांमध्ये फाटाफूट झाल्यानंतर काही काळ राजकीय ध्रुवीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यासारखी वाटते, परंतु या प्रक्रियेला यश येईल असं वाटत असतानाच पुन्हा पक्षातील सुंदरतेला ऊत येऊन असं नेहमीच दिसून आलं. बघा 1967 मध्ये काँग्रेसचा अनेक घटक राज्यात पराभव झाला. तेव्हा तेथे संयुक्त विधायक दलांची मंत्रिमंडळ अधिकारावर आली, परंतु थोड्याच राजकीय पक्षांतराची साथ सुरू झाली व ही राजकीय ध्रुवीकरणाची प्रक्रिया मंदावली. आणीबाणीनंतर 1977 मध्ये जनता पक्ष अधिकारावर आला. तेव्हा बघा राजकीय ध्रुवीकरणाची प्रक्रिया यशस्वी होणार असं काही काळ वाटू लागलं. तोच त्या पक्षामध्ये फूट पडली. 1990 मध्ये जनता दल अधिकारावर आल्यावर काहीशा सावधगिरीनं राजकीय ध्रुवीकरणासाठी प्रयत्न सुरू झाले. राजकीय ध्रुवीकरणाच्या प्रयत्नांना यश आलं नाही, तरी 2 वा अधिक पक्षांनी एकत्र येऊन संमिश्र मंत्रिमंडळ स्थापन करण्याची पद्धत केंद्रामध्ये व अनेक घटक राज्यामध्ये रूढ होऊ पाहत आहे. याची जी सुरुवात आहे ती सुरुवात 1967 मध्ये बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये झाली. तथापि बघा हा प्रयोग त्यावेळी टिकू शकला नाही, परंतु त्यानंतरच्या काळामध्ये पश्चिम बंगालमधील डाव्या आघाडीचं सरकार दीर्घकाळ अधिकारावर आहे. केरळमधील भारतीय कम्युनिस्ट पक्ष व काँग्रेस यांचं संमिश्र सरकार अच्युत मेनन यांच्या नेतृत्वाखाली आधारावर आहे. 1977 मध्ये केंद्रामध्ये जनता पक्ष अधिकारावर आला. संघटना काँग्रेस, जनसंघ व समाजवादी पक्ष हे त्यांचे घटक होते. 1978 मध्ये महाराष्ट्रात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी लोकशाही दलाचे संमिश्र सरकार अधिकारावर आले. 1990 मध्ये केंद्रामध्ये अधिकारावर आलेल्या राष्ट्रीय आघाडीच्या सरकारामध्ये जनता दल, जन काँग्रेस, तेलुगू देसम, आसाम गण परिषद इत्यादी पक्ष सामील झाले होते. यावरून भविष्य काळामध्ये राष्ट्रीय पक्ष व प्रादेशिक पक्ष यांची संमिश्र मंत्रिमंडळ केंद्रात व घटक राज्यात अधिकारावर येण्याची ही दीर्घकाळ चालू राहील, प्रक्रिया दीर्घकाळ चालू राहील व त्यातूनच बघा राजकीय पक्षाचं ध्रुवीकरण घडून येईल. भारतामध्ये प्रथमच संसदीय मार्गाने केरळ राज्यात साम्यवादी पक्ष अधिकारावर आला. केरळप्रमाणेच त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यात देखील साम्यवादी पक्ष संसदीय लोकशाहीच्या मार्गाने अधिकारावर आला. अखेरीस भारतीय पक्ष पद्धतीचं स्वरूप पाहत असताना भारतीय राजकीय पक्षाचं स्थूल वर्गीकरण करणं महत्त्वाचं ठरेल. बघा हे वर्गीकरण अर्थातच सर्वसमावेशक व पूर्णतः समाधानकारक मानता येणार नाही, तथापि भारतीय पक्ष पद्धतीचं स्वरूप समजून घेण्यासाठी त्याची मदत होईल. बघा मध्यममार्गी पक्ष आहेत काँग्रेस, जनता दल, उजवे पक्ष आहेत भारतीय जनता पक्ष आणि डावे पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक्ष. आणि प्रादेशिक राज्य व स्थानिक पातळीवरील पक्ष बघा अण्णा द्रविड मुन्नेम कळघम तामिळनाडूमधलं, शेतकरी कामगार पक्ष शिवसेना महाराष्ट्रामधलं, अकाली दल अनेक गट पंजाब, नॅशनल कॉन्फरन्स जम्मू काश्मीरमधलं, आसाम गण परिषद आसाममधलं, तेलुगू देसम आंध्र प्रदेशामधलं आणि झारखंड पक्ष बिहारमधलं. तर बघा इत्यादी जे आहे हे वर्गीकरण एखाद्या निश्चित तत्वाला धरून केलेलं आहे असं नाही. या वर्गीकरणातील पहिल्या 3 गटातील पक्ष त्यांच्या वैचारिक स्वरूपामुळे परस्परांपासून वेगळे करता येतात.
काँग्रेस किंवा जनता दलासारखे पक्ष वैचारिक भूमिकेबाबत फार आग्रही नसले तरी त्यांनी लोकशाही, समाजवाद व धर्मनिरपेक्षता या तत्वांचा स्वीकार केलेला असून ते काहीसे डावीकडे झुकलेले मध्यम मार्गी पक्ष आहेत. भारतीय जनता पक्षाला उजवा पक्ष मानण्याचं कारण बघा, या पक्षाची आर्थिक क्षेत्रातील भूमिका नसून सामाजिक क्षेत्रात हा पक्ष काहीसा पुनरुज्जीवनवादी आहे असं आहे. होय, बघा, डावे पक्ष समाजामध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणू पाहतात. त्यांनी साम्यवादी विचारसरणीचा स्वीकार केलेला आहे. पुढे बघा, आता आपण पक्षांचं बदलत गेलेलं रूप पाहूयात. बघा, 100हून अधिक वर्षाच्या मागील इतिहास काळात भारतातील पक्ष पद्धती उत्क्रांत कशी झाली व त्यामधून नवनवीन पक्षांचा उदय आणि विकास कसा झाला त्याचा शोध आपण थोडक्यात घेऊयात. बघा, ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये इंग्रजी भाषेचं शिक्षण मिळालेला सुशिक्षित लोकांचा नवीन वर्ग प्रामुख्याने मोठ्या शहरातून निर्माण होऊ लागला. परकीय राजवटीखालील भारतीय समाजाचा मागासलेपणा व ब्रिटिश समाजाशी त्यांची तुलना या बाबतीत या अंगाल विभागातून वर्गामध्ये विचार मंथन होऊ लागलं. बघा, त्यातून भारतीय जनतेच्या व प्रामुख्याने सुशिक्षित वर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कलकत्ता येथे नॅशनल असोसिएशन, पुणे येथे सार्वजनिक सभा व मद्रास या ठिकाणी महाजन सभा स्थापन झाली. आणि यातूनच पुढे बघा, ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम या ब्रिटिश प्रशासकीय अधिकाऱ्याने घेतलेल्या पुढाकारामुळे भारतीय राष्ट्रसभा किंवा इंडियन नॅशनलची स्थापना 1885 मध्ये झाली. प्रारंभी ब्रिटिश राजकर्त्यांशी सुसंवाद साधून अर्ज आणि विनंत्या याद्वारे आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या या संघटनेला हळूहळू एका राष्ट्रीय चळवळीचं स्वरूप प्राप्त झालं. 1907 मध्ये सुरत येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात काँग्रेसमध्ये जहाल व मवाळ यांच्यातील फूट ही विकोपाला गेली आणि लोकमान्य टिळक, लाला लजपत राय आणि बिपिनचंद्र पाल यांच्या नेतृत्वाखालील जहालांना काही काळ काँग्रेस बाहेर राहून कार्य करणं भाग पडलं. बघा, 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर काँग्रेसचं नेतृत्व जे आहे ते काँग्रेसचं नेतृत्व महात्मा गांधीजींकडे आलं. महात्मा गांधीजींनी काँग्रेसला नवी घटना आणि संघटनात्मक स्वरूप प्राप्त करून दिलं. बघा, त्यामुळे काँग्रेस ही राष्ट्रव्यापी व जनसामान्यांची संघटना बनली. शहरी उच्चवर्णीयांच्या या संघटनेमध्ये ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग तसेच विविध जाती जमातींचे आणि धर्माचे लोक मोठ्या संख्येने सामील झाले. अर्थातच काँग्रेसच्या या प्रातिनिधिक स्वरूपाला त्या काळाच्या काही मर्यादा देखील होत्या. त्या काळात संस्थानातील जनतेला काँग्रेसमध्ये प्रवेश मिळालेला नव्हता. कोट्यावधी आदिवासी आणि दलित या संघटनेपासून दूर राहिलेले होते. नंतरच्या काळामध्ये मुस्लिम काँग्रेसपासून दुरावले आणि तरी देखील या सर्व मर्यादा मान्य करूनही काँग्रेसला एका विशाल राष्ट्रव्यापी संघटनेचं रूप महात्मा गांधींच्या नेतृत्वामध्ये प्राप्त झालं. बघा, परकीय राजवटीशी लढा व स्वातंत्र्य प्राप्ती ही काँग्रेसची उद्दिष्ट सर्वमान्य स्वरूपाची असल्यानं काँग्रेस अंतर्गत अनेक स्वतंत्र राजकीय गटांचा समावेश होऊ शकला. हे गट कधी काँग्रेसमध्ये राहून तर कधी बाहेर राहून कार्य करेल. काही गट काँग्रेसमध्ये राहूनच काँग्रेसच्या धोरणांमध्ये त्यांना अनुकूल अशा प्रकारचा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असायचे. उदाहरणार्थ बघा, चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये स्वराज्य पक्ष कार्य करू लागला. काँग्रेसने असहकाराचं आंदोलन 1920 मध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू करून कायदे मंडळ, शिक्षण संस्था, न्याय मंडळ यांच्यावर बहिष्कार टाकला. बघा, तथापि स्वराज्य पक्षाने कायदे मंडळाच्या निवडणुका लढवून व ब्रिटिश राज्यकर्त्यांना कायदे मंडळामध्ये विरोध करून वैधानिक प्रतिरोध करण्याचं धोरण अवलंबलं. 19व्या शतकामध्ये सर सय्यद अहमद खान
यांनी बघा मुसलमानांमध्ये सामाजिक व राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. 1905 मधील बंगालच्या फाळणीनंतर हिंदू व मुसलमान यांच्यातील अविश्वासाची भावना वाढीला लागली आणि त्यातूनच पुढे 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना केली गेली. लखनौ करार, खिलाफत चळवळ अशा काही प्रसंगांमुळे बघा काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यामध्ये सहकार्य झालं. तरी 1939 नंतर भारतातील बहुसंख्य मुस्लिम लीगकडे वळले. यातूनच बघा पुढे मुस्लिम लीगने 1940 मध्ये लाहोर येथे भरलेल्या अधिवेशनात स्वतंत्र पाकिस्तानाची मागणी केली. मुस्लिम पुनरुज्जीवनवादी चळवळीला समांतर अशी हिंदू पुनरुज्जीवनवादी चळवळ याच कालखंडात सुरू झालेली होती आणि त्यामधूनच 1915 मध्ये हरिद्वार या ठिकाणी अखिल भारतीय हिंदू सभा स्थापन करण्यात आली. त्याचंच बघा पुढे नामकरण एप्रिल 1951 मध्ये हिंदू महासभा असं झालं. मुस्लिम लीगच्या आक्रमण धोरणाविरोधी हिंदू जनमत सुसंघटित करणं या उद्देशाने हिंदू महासभेची स्थापना झाली. धार्मिक हितसंबंधांवर आधारलेल्या राजकीय पक्षाचा उदय होत असतानाच साम्यवादी व समाजवादी विचार प्रणालीचे आकर्षण तरुणांमध्ये वाढत होते आणि त्यातूनच साम्यवादी पक्ष आणि काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झाली. तथापि बघा हे दोन्ही पक्ष विशेषतः काँग्रेस समाजवादी पक्ष काँग्रेसच्या गोटामध्ये राहून कार्य करत होते. बोल्शेविक क्रांतीच्या प्रभावाने 1920 पासून ताश्कंद, मेक्सिको, बर्लिन, कॅलिफोर्निया इत्यादी ठिकाणी भारतीय युवकांचे मार्क्सवादी गट कार्य करू लागले. पुढे श्री सत्यभक्त या काँग्रेस कार्यकर्त्याने डिसेंबर 1925 मध्ये कानपूर येथे बोलवलेल्या बैठकीतून साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. पक्षाचे अनेक मान्यवर सभासद अखिल भारतीय काँग्रेस समितीचे देखील निर्वाचित सदस्य होते. 1929 मध्ये साम्यवादी कार्यकर्त्यांची मोठी प्रमाणावर धरपकड झाली. ही बंदी बघा 1942 मध्ये उठली आणि तोपर्यंत या पक्षाचे सभासद काँग्रेस अंतर्गत असलेला काँग्रेस समाजवादी पक्ष, काँग्रेसच्या कामगार व शेतकरी संघटना यांच्या मार्फत कार्य करीत होते. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या 2 वर्षामध्ये भारतीय कम्युनिस्टांचा युद्धाला विरोध होता. परंतु बघा जर्मनीने रशियावर आक्रमण केल्यानंतर फॅसिझम विरुद्ध लोकयुद्ध सुरू झालं असं म्हणून भारतीय कम्युनिस्टांनी ब्रिटन बरोबर सहकार्य करण्याची भूमिका घेतली. 1942 मध्ये काँग्रेसच्या भारत छोडो आंदोलनाला विरोध केला. ब्रिटिशांच्या युद्ध प्रयत्नांना राष्ट्रीय सहकार्य दिलं. पाकिस्तानच्या मुस्लिम लीगनं केलेल्या मागणीला जवळजवळ पाठिंबा दिला आणि या कारणांमुळे या पक्षाला भारतीय जनतेची प्रारंभी मिळालेली सहानुभूती ओसरली. त्यामुळे बघा 1942 मध्ये राष्ट्रीय चळवळीपासून हा पक्ष दुरावला आणि काँग्रेसचं या पक्षाशी असलेलं संबंध स्वातंत्र्यपूर्व काळातच तुटलं. 1964 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडले व साम्यवादी पक्ष हा एक नवीन पक्ष उदयाला आला. पुढे 1969 मध्ये या देखील पक्षामध्ये फूट पडून आणखी साम्यवादी पक्ष निर्माण झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसने समाजवादी धोरणाचा अंगीकार करावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांनी बघा श्री जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली मे 1934 मध्ये पाटणा येथे काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली. या पक्षाला पंडित जवाहरलाल नेहरू यांची देखील सहानुभूती होती. या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी 1942च्या लढ्यामध्ये भाग घेऊन भूमिगत आंदोलन चालवलं. त्यामुळे विशेषतः तरुण या पक्षाकडे वळले. प्रारंभी बघा महात्मा गांधींना या पक्षाचं धोरण पसंत जरी नसलं तरी कालांतराने महात्माजींच्या विचारामध्ये देखील बदल झाला आणि त्यांच्यामध्ये व समाजवादी नेत्यांमध्ये भावनिक नातं निर्माण झालं. समाजवादी नेत्यांनाही भारतीय परिस्थितीच्या संदर्भात
अधिक व्यवहारवादी विचार करून नवीन लोकशाही समाजवादाचं तत्वज्ञान मांडण्याची आवश्यकता भासू लागली होती. महात्मा गांधींचे सत्याग्रही तत्वज्ञान आणि मार्क्सवाद यांची सांगड घालणं शक्य आणि औचित्यपूर्ण आहे असं देखील त्यांना वाटू लागलेलं होतं. अशा रीतीनेच काँग्रेसमध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असतानाच घटना परिषदेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुका ज्या कॅबिनेट मिशन योजनेप्रमाणे झाल्या त्याला समाजवाद्यांचा विरोध असल्याने त्यांनी घटना परिषदेच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकला. काँग्रेसमधील सरदार पटेल व इतर उजव्या विचारसरणीच्या नेत्यांमध्ये आणि समाजवादी नेत्यांमध्ये काँग्रेसच्या ध्येय धोरणाबाबत वैचारिक मतभेद होते. महात्मा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसच्या घटनेमध्ये सरदार पटेलांच्या प्रेरणेने एक महत्त्वाचा बदल करण्यात आला. या बदलानुसार कोणत्याही काँग्रेस सदस्याने दुसऱ्या राजकीय पक्षाचं सदस्यत्व स्वीकारण्यावर बंदी घालण्यात आली आणि त्यामुळे समाजवाद्यांना काँग्रेसमध्ये राहून कार्य करणं अवघड झालं व 1948 मध्ये त्यांनी काँग्रेसचा त्याग करून समाजवादी पक्षाची स्थापना केली. पुढे बघा, मे 1951 मध्ये आचार्य कृपलानी यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून कृषक मजदूर पक्ष प्रजा पक्षाची स्थापना केली. समाजवादी पक्षाने या नवीन पक्षाची युती करून 1952च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका लढवल्या, परंतु बघा त्यात त्यांना फारसे यश मिळालं नाही. तथापि ऑगस्ट 1952 मध्ये या दोन्ही पक्षाचं विलिनीकरण होऊन प्रजा समाजवादी पक्षाचा जन्म झाला. समाजवादी नेत्यावर बघा मार्क्सवाद, गांधीवाद आणि फेबियन समाजवाद या विचारसरणीचा प्रभाव असल्यानं या पक्षात नेहमीच वैचारिक मतभेद उद्भवत राहिले. याला नेत्यांच्या व्यक्तिगत संघर्षाची जोड मिळाल्यानं भारतातील समाजवादी चळवळीचा इतिहास अनेक फाटाफुटींनी भरलेला आहे. 1955 मध्ये काँग्रेसची कोणत्याही प्रकारे सहकार्य न करण्याची भूमिका घेणाऱ्या डॉक्टर राम मनोहर लोही यांनी जुन्या समाजवादी पक्षाचं पुनरुज्जीवन केलं. जून 1964 मध्ये बघा समाजवादी पक्ष व प्रजा समाजवादी पक्षाचं विलिनीकरण झालं, परंतु ते अल्पजीवी ठरल्यानं संयुक्त समाजवादी पक्ष व प्रजा समाजवादी पक्ष असे दोन पक्ष कार्य करू लागले. 1971 नंतर या दोन्ही पक्षांचं विलिनीकरण समाजवादी पक्षामध्ये करण्याचे प्रयत्न पुन्हा एकदा सुरू झाले. अखेरीस बघा आणीबाणीच्या काळात 18 जानेवारी 1977 मध्ये अस्तित्वात आलेल्या जनता पक्षामध्ये बहुतेक सर्व समाजवादी एकत्र आले. 1988 मध्ये जनता पक्ष आणि भारतीय लोक दलाचे विलिनीकरण होऊन जनता दलाची निर्मिती झाली. बघा तेव्हा आज समाजवादी पक्षाला स्वतंत्र अस्तित्व राहिलेलं नसलं तरी पूर्वाश्रमींचे अनेक पक्षात विखुरलेले समाजवादी नेते व कार्यकर्ते सध्या जनता दलात एकत्र आलेले आहेत असं म्हणता येईल. 21 ऑक्टोबर 1951 रोजी डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्ली येथे भारतीय जनसंघाची स्थापना झाली. त्याआधी डॉक्टर मुखर्जी हिंदू महासभेचे नेते होते व 1950 पर्यंत ते मध्यवर्ती मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते. नेहरू, लियाकत करार व पूर्व बंगालातील निर्वासितांचा प्रश्न याबाबत त्यांचा पंडित नेहरूंशी मतभेद झाल्याने मंत्रिमंडळातून राजीनामा दिला व राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कार्यकर्त्यांच्या सहकार्याने त्यांनी या नवीन पक्षाची स्थापना केली. पूर्वीच्या हिंदू महासभेपेक्षा या नवीन पक्षाचं स्वरूप हे वेगळंच होतं. हिंदू महासभेचे आवाहन धार्मिक भावनेवर आधारलेलं होतं, तर जनसंघाचं आवाहन सांस्कृतिक राष्ट्रवादी भावनेला होतं असं म्हणता येईल. बघा, एक संस्कृती, एक जनता आणि एक राष्ट्र असा अखंड भारताच्या विचाराने जनसंघ निर्माण झाला. स्थापनेनंतर पुढच्याच वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत या पक्षाला उल्लेखनीय यश मिळालं. तथापि बघा या पक्षाची वाढ प्रामुख्याने हिंदी भाषिक राज्यांमध्ये झाली. 1977 मध्ये हा पक्ष जनता पक्षामध्ये विलीन झाला
परंतु दुहेरी सदस्यत्वाचा वाद जनता पक्षामध्ये निर्माण झाल्यानंतर 1980 मध्ये पूर्वीच्या जनसंघ नेत्यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. भारतीय राजकारणातील दुसरा उजव्या मतप्रणालीचा पक्ष म्हणजेच कोणता तर स्वतंत्र पक्ष. बघा, त्याची स्थापना ही पूर्वीचे काँग्रेस नेते श्री राजगोपालाचारी यांच्या प्रेरणेने झाली. 1955 मध्ये आवडी येथे काँग्रेसचे समाजवादी समाज रचनेचे ध्येय स्वीकारल्यानंतर काँग्रेस डाव्या विचारसरणीच्या वर्चस्वाखाली जाणार हे न रुचल्यानं मुक्त अर्थव्यवस्था आणि व्यक्ती स्वातंत्र्य यांचा पुरस्कार करणारा हा पक्ष 1959 मध्ये स्थापन झाला. 1962 मधील सार्वत्रिक निवडणुकात या पक्षाला चांगलंच यश मिळालं आणि 1967 मध्ये हा पक्ष लोकसभेत प्रमुख विरोधी पक्ष देखील बनला. गुजरात, मद्रास, ओरिसा, राजस्थान या राज्यातील विधानसभांच्या निवडणुकात देखील या पक्षाला लक्षणीय यश मिळालं. तथापि बघा, या पक्षाला मिळालेला पाठिंबा संस्थानिक, जामीनदार, व्यापारी वर्ग, निवृत्त प्रशासकीय अधिकारी अंशाचा असल्याने या पक्षाला सामान्य जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळाली नाही. उजव्या विचारसरणीचा आणखी एक पक्ष म्हणजेच भारतीय क्रांती दल. बघा, या भारतीय क्रांती दलाची स्थापना 1967 मध्ये असंतुष्ट काँग्रेसजनांनी केली. भांडवलशाही आणि समाजवादी या दोन आर्थिक विचार प्रणालींमध्ये समन्वय घडवून आणण्याचा हेतू असलेला हा पक्ष काही अंशी गांधीवादी विचारांनी देखील प्रेरित झाला होता. शेतीविषयक कार्यक्रमाला या पक्षाने प्राधान्य दिल्यानं उत्तरेकडील हिंदी भाषिक राज्यात, विशेषतः बघा उत्तर प्रदेशामध्ये आहेर, जाट, गुजर, राजपूत यांच्या मध्यम शेतकरी जातीतून या पक्षाला पाठिंबा मिळाला. 29 ऑगस्ट 1974 रोजी स्वतंत्र पक्ष व भारतीय क्रांती दल यांचं विलिनीकरण होऊन भारतीय लोकदल हा नवीन पक्ष उदयाला आला. या पक्षामध्ये उत्कल काँग्रेस, राष्ट्रीय लोकतांत्रिक दल, किसान मजदूर पक्ष, पंजाब खेतीवादी, जमीनदारी युनियन आणि संयुक्त समाजवादी पक्षातील एक गट हे अन्य 5 लहान पक्ष देखील सामील झाले. बघा, 1975 मध्ये भारतात आणीबाणी घोषित केल्यानंतर देशातील राजकीय चित्र हे एकदमच बदललं. एकत्र आल्याशिवाय काँग्रेस पक्षाची सामना करता येणार नाही हे स्पष्ट दिसल्यानंतर परिस्थितीच्या दडपणाखाली जनसंघ, समाजवादी पक्ष संघटना, काँग्रेस, भारतीय क्रांती दल हे पक्ष एकत्र आले. 25 मे 1976 रोजी जनता पक्षाच्या स्थापनेची घोषणा देखील करण्यात आली. तथापि बघा, औपचारिक दृष्टीनं हा पक्ष मार्च 1977 मध्ये अस्तित्वात आला. मार्च 1977 मध्ये 6व्या लोकसभेसाठी जनता पक्षाने निवडणुका लढवून सर्वात जास्त जागा संपादन केल्या. निवडणुकीनंतर जगजीवन राम यांच्या नेतृत्वाखालील लोकशाहीसाठी काँग्रेस हा पक्ष देखील जनता पक्षात सामील झाला. जनता पक्षाचं सरकार 24 मार्च 1977 रोजी अधिकारावर आलं. परंतु बघा, घटक पक्षातील कलह, चरण सिंग यांची महत्वाकांक्षा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी पूर्वीच्या जनसंघाने ठेवलेल्या संबंधांमुळे निर्माण झालेला दुहेरी सदस्यत्वाचा वाद या व अन्य अनेक कारणांनी जनता पक्ष फार काळ अधिकारावर टिकू शकला नाही. अखेरीला बघा, जुलै 1979 मध्ये श्री मोरारजी देसाई यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला व जनता पक्षाचे सरकार अधिकारावरून दूर झाले. त्यानंतर बघा, जनता पक्षाच्या विघटनाची प्रक्रिया सुरू झाली. 1979 मध्ये चौधरी चरण सिंग यांनी जनता या पक्षाची स्थापना केली. त्याचंच पुढे बघा लोकदलामध्ये रूपांतर झालं. जानेवारी 1980 मध्ये 7व्या लोकसभा निवडणुका होऊन काँग्रेस पक्ष पुन्हा अधिकारावर आला आणि त्यानंतर बघा एप्रिल 1980 मध्ये जनसंघ नेत्यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. या मध्यंतरीच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी काँग्रेस पक्षामध्ये 1969 नंतरची दुसरी फूट घडवून आणली. त्यामुळे
त्यांच्या नेतृत्वाखालील पक्ष इंदिरा काँग्रेस या नावाने ओळखला जाऊ लागला. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाला विरोध असणाऱ्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष देवराज अरस असल्याने तो प्रथम काँग्रेस व नंतर काँग्रेस आणि त्यानंतर काँग्रेस म्हणून देखील ओळखला जाऊ लागला. बघा पुढे 1988 मध्ये इंदिरा काँग्रेसमध्ये काँग्रेस समाजवादी पक्ष विलीन झाला. 1988 मध्येच जनता पक्ष, जनमोर्चा, लोकदल एकत्र येऊन जनता दलाची स्थापना झाली आणि त्याचे अध्यक्ष हे श्री विश्वनाथ प्रताप सिंग बनले. अशा रीतीने भारतीय राजकारणामध्ये बघा काँग्रेस, जनता दल, भारतीय जनता पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष हे 5 महत्वाचे राजकीय पक्ष कार्य करायला लागले. त्यातीलच काँग्रेस व जनता दल हे मध्यम मार्गी भारतीय जनता पक्ष उजव्या विचारसरणीचे व दोन्ही कम्युनिस्ट पक्ष डाव्या विचारसरणीचे पक्ष आहेत असं आपल्याला स्थूल मानाने मानता येईल.